पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। माढा, धाराशिव, लातूरमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धाराशिव शहरात प्रचार सभा। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाण्यासाठी मोदींना साकडं घालणार, तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावर सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची वारजे इथं संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघातल्या उमेदवार वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। आदित्य ठाकरे यावेळेला उपस्थित राहणार। अर्ज भरण्याआधी डोंबिवली इंदिरा चौकातनं रॅलीचं आयोजन। महायुतीचे उत्तर मुंबईतले उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याआधी गोयल करणार शक्ती प्रदर्शन। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी 1 मे रोजी योगी आदित्यनाथ यांची होणार सभा, तर 3 मे रोजी अमित शहा आणि 4 मे रोजी नितीन गडकरींची सभा। पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 मे रोजी सभा। बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभेचं आयोजन। पालघर लोकसभेचा महायुतीचा तिढा अजूनही कायम। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 3 नावांची अजूनही चाचपणी सुरू। उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे 5 दिवस असताना सुद्धा महायुतीचा उमेदवार जाहीर नाही। महायुतीतल्या जाहीर न झालेल्या 5ही जागा शिवसेनाच लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, ठाणे आणि नाशिक या लोकसभेच्या 5ही जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातनं शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी भरला उमेदवारी अर्ज। शेवाळेंचा अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती। धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मंजुळा गावित यांची उपस्थिती। शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज। अर्जामध्ये पक्षाच्या नावापुढे शिवसेनेचं नाव, मात्र पक्षानं त्यांना एबी फॉर्म दिलेला नसल्याची माहिती। माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे योग्य तो निर्णय घेतील। त्यांच्याशी माझ्या भक्त परिवारानं परस्पर चर्चा केलेली आहे। शांतिगिरी महाराजांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया। शांतिगिरी महाराजांचं काय ठरलं माहिती नाही, मात्र महायुती नाशिकच्या जागेवर जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। शांतिगिरी महाराजांनी फॉर्म भरल्यानंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर नाशिकच्या उमेदवाराबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल अशी माहिती। शांतिगिरी महाराज यांना शिवसेनेची उमेदवारी नाहीच। शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची माहिती। कुणीही अफवा पसरवू नये, लवकरच अधिकृत उमेदवाराची घोषणा होणार असल्याची प्रतिक्रिया। पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे, त्यामुळे आता पुण्यात 35 उमेदवार आणि शिरूरमध्ये 32 उमेदवार रिंगणार। रवींद्र धंगेकर यांच्यासाठी 3 मे रोजी राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, रवींद्र धंगेकर यांचं मतदारांना आवाहन। वाटेल ती किंमत आम्ही देऊ, मात्र देशाची घटना बदलू देणार नाही। जे संविधान बदलू इच्छित आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, शरद पवार यांचा इशारा। 5 वर्षात 5 पंतप्रधान असा इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला। सोलापुरातून पंतप्रधान मोदींची उपरोधिक टीका, तर नकली शिवसेना असा उल्लेख करत ठाकरे गटावरही केला हल्लाबोल।
इंडिया आघाडीतल्या लोकांना फक्त मलाई खायची आहे. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. मी गरिबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय, पंतप्रधानांचं वक्तव्य. धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींच्या नकली शिवसेना या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर. नकली शिवसेना बोलल्यावर मी सोडणार नाही, ठाकरेंचा इशारा. शिवसेना होती म्हणून मोदी पंतप्रधान बनू शकले, उद्धव ठाकरेंचा दावा. तर आज या मशाली पेटलेल्या आहेत. मशालीची धग तुमचं कमळ कोमेजून टाकते, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. नकली शिवसेना कोण हे सगळ्यांनाच माहिती आहे. आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. तर अनिल देसाई आणि अरविंद सावंत गुजरात समोर न झुकता दिल्लीत जाणार असल्याचीही दिली प्रतिक्रिया. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना इतरांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतः काय केलं ते सांगावं. साताऱ्याच्या वाईतल्या सभेतनं शरद पवारांची अमित शहांवर टीका. महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडून नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न. पुण्यातल्या सभेतून पंतप्रधान मोदींकडून शरद पवार यांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा उल्लेख केला आणि यावरून जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत पंतप्रधानांवर निशाणा. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं. मोदी पवार साहेबांच्या मृत्यूची वाट तर पाहत नाहीत ना, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. 4 जून नंतर मोदींना कळेल की शरद पवार हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातील आत्मा आहेत. मोदींच्या शरद पवारांवरच्या टीकेवर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली. पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागले, रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. मोदी आणि अमित शहांना फक्त शरद पवार धोबी पछाड करू शकतात म्हणून त्यांना शरद पवारांची भीती वाटते. सक्षणा सलगर यांची मोदींवर टीका. सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ भाजपचे प्रवीण दरेकर रायगडमध्ये. विकसित भारत हाच भाजपचा अजेंडा असल्याची दरेकर यांची प्रतिक्रिया. महाविकास नाही तर महाभकास आघाडी. साताऱ्यातल्या सभेतून उदयनराजेंचा हल्लाबोल. तर मतं मिळवण्यासाठी इतकी वर्ष काँग्रेसनं केवळ योजनांबाबत घोषणा केल्या, मात्र त्या सगळ्या मोदींनीच पूर्ण केल्याची काँग्रेसवर टीका. संजय राऊत यांची उद्धव ठाकरेंच्या सर्कसमध्ये जोकर म्हणून भूमिका. अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची टीका. तर काही दिवसांनी उद्धव ठाकरेच संजय राऊतांना हाकलून लावतील अशीही केली टीका. पुलवामा भाजपनं घडवला म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. चहावाल्या पंतप्रधानांच्या सोबत गरिबाचा मुलगा शोभतो. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल. मुंबईतल्या 6च्या 6 जागा महायुतीचे उमेदवार जास्त मताधिक्यानं जिंकतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. आम्ही शूर लोकांच्या मागे उभे असतो, काही जण मात्र 40 गेले म्हणून रडत असतात. मनसेच्या संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर टीका. तर कणकवलीतल्या राज ठाकरेंच्या सभेबाबत लवकरच कळेल अशीही प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणातल्या जनतेसाठी काय केलं किंवा काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं, पण रिफायनरीला विरोध करून त्यांनी मतं घेण्याचाच प्रयत्न केलाय. उदय सामंत यांचं वक्तव्य. नारायण राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य रत्नागिरी जिल्हा देईल, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त. भाजपचा 400 पारचा नारा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा भाजपावर हल्लाबोल. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी भरला उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्याआधी दोन्ही उमेदवारांनी रॅली काढत केलं शक्ती प्रदर्शन. आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींसह अमिन पटेल, आमदार नितीन देशमुख, प्रीती मेनन यांची उपस्थिती.
छत्रपती शिवाजी महाराज यावेळी सुद्धा महाराष्ट्रातल्या मावळ्यांना आशीर्वाद देतील. ठाकरे गटाच्या नितीन देशमुख यांची मोदींवर टीका, तर विदर्भातल्या 4ही जागा निवडून येतील असा विश्वास. इचलकरंजीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंसाठी गोविंदाची सभा. डान्स करत गोविंदानं उपस्थितांची मनं जिंकली. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये शरद पवारांची सभा. रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीव राजे नाईक निंबाळकर वगळता संपूर्ण निंबाळकर कुटुंबियांची सभेला मंचावर उपस्थिती. आता सोलापुरातही ईडीच्या धमक्या येत आहेत असं ऐकलं. 4 जूनपर्यंत थांबा, ही सगळी यंत्रणा आपल्या हातात येणार आहे. रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं वक्तव्य. रोहित पवार हे भ्रमिष्ट झालेत, आजोबांनी त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था करावी. प्रसाद लाड यांची रोहित पवारांवर टीका. पुण्याच्या खेडमधल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र. यावेळेला दोन्ही नेते एकमेकांच्या पाया पडले. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटातले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना ग्रामस्थांनी केली आर्थिक मदत. बार्शी तालुक्यातल्या आगळगाव आणि उंबरगे त्या नागरिकांनी जमा करून दिले 72,000 रुपये. एकनाथ खडसे भाजपच्या रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात. जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या विजयासाठीच्या बैठकीमध्ये सहभागी. माजी मंत्री सुरेश नवले यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय. मराठा आरक्षण न दिल्यानं पंतप्रधानांना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागतंय. मनोज जरांगेंची पंतप्रधान मोदींवर टीका, तर महाराष्ट्रातील भाजप नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचीही केली टीका. मनोज जरांगेंच्या आंदोलनातले सहकारी असलेले गंगाधर काळकुटे पाटील यांची बीड लोकसभा मतदारसंघातून माघार. मराठा समाजातल्या मतांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी माघार घेतल्याची दिली प्रतिक्रिया. जालन्यातले अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक वाद. मंगेश साबळे जरांगेंचं नाव वापरून मतं मागत असल्याचा जरांगे समर्थकांचा आरोप. मानखुर्द देवनार विभागात मिहीर कोटेचा यांच्या प्रचारादरम्यान दगडफेक. अज्ञातांनी दगडफेक केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. मिहीर कोटेचा पोलीस ठाण्यात तक्रार करणार. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्याआधी रॅली काढत करणार शक्ती प्रदर्शन. वंचितकडून उमेदवार बदलण्याचा सिलसिला सुरूच. उत्तर मुंबईतून बीना सिंग यांनी माघार घेतल्यानं आता सोनल गोंदणे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर. छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे उमेदवार मनोज घोडके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी कायम. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची डोकेदुखी वाढली. काँग्रेस पक्षाचं पंजा चिन्ह बदला अथवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातलं पंजा चिन्ह काढून टाका. मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. तत्काळ निर्णय न झाल्यास कोर्टात जाण्याचाही दिला इशारा. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनकडनं पाठिंबा. नवीन राजवाडा इथं जात शाहू महाराजांची भेट घेत जाहीर केला पाठिंबा. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. शेकापचे रमेश मोरे यांचा भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या चांदिवली सिटीझन वेलफेअर असोसिएशनकडून समस्यांचा जाहीरनामा तयार. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांनी जाहीरनामा पाहावा, नागरिकांची विनंती. बीडच्या आष्टीमध्ये पंकजा मुंडेंसाठी महायुतीची बैठक. धनंजय मुंडेंचीही बैठकीला उपस्थिती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. बीड जिल्हा जात पात नाही तर कर्तृत्व पाहून मतदान करतो. आष्टी इथं पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंचं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाषण. पंकजा मुंडे बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लोळ गावात त्यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी.
नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी घेतली बैठक, चंद्रकांत हंडोरेंचं स्पष्टीकरण, तर वर्षा गायकवाड यांना आमचा कोणताही विरोध नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण. अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ बनवल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस युथ सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल. मुंबई भाजप सचिव प्रतीक करपे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये माथाडी कामगारांचं सरणावर बसून आंदोलन. विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी माथाडी कामगारांचं आंदोलन. कोकणात पुढचे 48 तास उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता, तर उत्तर कोकणातल्या रायगड, पालघर, मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी रात्री उष्मा जाणवणार असा अंदाज. पुण्यातलं तापमान 40च्या पार. शिवाजीनगर परिसरात दुपारच्या सुमारास 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. भंडाऱ्यात 1 ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 257 हेक्टर क्षेत्रावरच्या शेतपिकांचं नुकसान. उन्हाळी भाताचं पीक, आंबा, टरबूज, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान, तर 6 जनावरांच्या मृत्यूची नोंद. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातल्या 3 आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. सलमानच्या घराबाहेर 14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार. सलमान खान गोळीबार प्रकरणात पंजाबहून अटक केलेल्या दोन्ही आरोपींची आज कोठडी संपणार. या दोन्ही आरोपींना आज सकाळी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार. या दोघांवर प्रकरणातल्या 2 आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप. नागपूर विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याचा विमानतळ प्रशासनाला मेल. अशाच पद्धतीचे धमकीचे मेल देशभरातल्या अनेक विमानतळांनाही आल्याची माहिती. खबरदारी म्हणून नाशिकच्या बॉम्ब पथकाकडनं विमानतळावर तपासणी. मौजमजा करण्यासाठी एका रिक्षासह 9 दुचाकी चोरणाऱ्या तडीपार आरोपीसह 2 अल्पवयीन मुलांना अटक. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांची कारवाई. मुंबईच्या मालवणी दारूकांड प्रकरणाचा 9 वर्षांनी निकाल. प्रकरणात 10 आरोपींची निर्दोष सुटका, तर मुंबई सत्र न्यायालयानं 4घांना ठरवलं दोषी. शिक्षेवर कोर्ट 6 मे रोजी निर्णय देणार. नाशिकच्या वणीमध्ये बिल्डिंग मटेरियल रखवालदाराची हत्या. चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांचा अधिक तपास सुरू. अमरावतीमध्ये जागेच्या वादातून आई आणि मुलाची हत्या, तर वडील थोडक्यात वाचले. अमरावती पोलिसांच्या विशेष पथकानं आरोपीला घेतलं ताब्यात. क्षुल्लक कारणावरनं 24 वर्षीय तरुणाची हत्या. 4 आरोपींना अटक. नागपूर शहरातल्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. चेंबूरच्या हरिहरपुत्र भजन समाज संचालित शंकरालयम इथं बुधवारी 3ऱ्या जीर्णोद्धार महाकुंभाभिषेकम सोहळ्याचं आयोजन. दक्षिण पीठाचे जगद्गुरू बद्री शंकराचार्यांच्या हस्ते होणार महाकुंभाभिषेकम. मोदी आणि भाजपला संविधान बदलायचंय. छत्तीसगडच्या बिलासपूरमधल्या सभेतनं राहुल गांधींचा भाजपावर हल्ला बोल. श्रीलंकेत सीतामातेचं मंदिर उभारलं जाणार. त्याआधी 19 मे रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येतील शरयू नदीतलं पाणी देण्याची श्रीलंकन सरकारची मागणी उत्तर प्रदेश सरकारकडून मान्य. उत्तराखंड सरकारकडनं बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवल्याबद्दल उत्तराखंड सरकारची कारवाई. फिल सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय. दिल्लीचा 7 विकेट्सनं उडवला धुव्वा. कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्लीवर या सीझनमधला हा दुसरा विजय. जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली टीम इंडियाच्या मध्ये असायला हवा. रोहित शर्माचा बीसीसीआयला सल्ला. आता बीसीसीआय नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.